गणेश डोंगरे यांचे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी सकाळपासून जे आहे ते आंदोलन सुरू होतं आणि रात्री 2च्या दरम्यान या आंदोलनाला यश आलं आहे. भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे जे कर्मचारी आहेत ते या पीडित कुटुंबासाठी 2 पावलं पुढं आल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. मात्र हा आर्थिक जे मदत झाली आहे त्या संदर्भात आपण अधिक माहिती या आंदोलनकर्त्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कशा पद्धतीमध्ये मदत मिळाली कारखान्याकडून? आमचे मयत गेल्या 3 तारखेला गणेश डोंगरे यांचा भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावर अंतिम विधी म्हणजे ॲक्सिडेंट झाला, मयत झाले ते. त्यांना भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने आज रोजी अश्विनी डोंगरे यांच्याकडं 20 लाख रुपये त्यांना आणि 2 मजुराचे जे पाय मोडलेत त्यांना प्रत्येकी 50,000 रुपये असा 50,000 दोन्ही मजूरला असा 21 लाखाचा चेक अश्विनी डोंगरे यांच्या नावानं कारखान्याच्या प्रशासनानं आमच्या शेतकरी अधिकारी साहेबांना मॅनेजमेंटने दिला आहे. त्याच्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीनं त्या मॅनेजमेंट साहेबाचे, कारखानदाराचे, ठीक आहे, थोडा उशीर त्यांच्या प्रशासनामुळे काय झाला असेल तरी आम्ही त्यांचे आभार मानतो. असं तुमचं प्रेम आमच्या सगळ्या मजुरावर व्हावं ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. इथून पोलीस सहकार्य राहू द्या आमचं, तुम्हाला हे तुमच्याकडे मागणी करतो आम्ही. कारखान्याचे कोण कर्मचारी तर काय मदत दिली आहे, काय नेमकं समाधान व्यक्त होतंय एक अधिकारी? समाधान अतोनात झालेलं आहे. त्याच्यामुळं मॅनेजमेंटने जेवढं का आमच्या शब्दावरती विश्वास ठेवून मॅनेजमेंटने आमच्या शब्दाला किंमत देऊन ही रक्कम मंजूर केली, त्याबद्दल आम्ही मॅनेजमेंटचे आभार. थोडा वेळ लागला पण यश आलं या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यासाठी. काय भावना आहे? आज सकाळी 11 वाजल्यापासून आता रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार आंदोलनात सहभागी होते. प्रशासनाशी विविध वेळोवेळी बोलणी आमच्या चालू होत्या आणि ह्या बोलणी चालू असताना काही मुद्द्यावरती ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला वेळ लागला. आमच्या या ठिकाणी मागणी फार मोठी होती, परंतु ती मागणी मान्य झाली नाही. जरी आम्ही 100% समाधानी नसलो तरीही आम्ही या भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने ही जी मदत केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तर अश्विनी डोंगरे यांच्यासोबत बोलण्याची सध्या परिस्थिती नाही आहे, तरी पण शेवटचं त्यांच्यासोबत बोलतो. काय जे पतीची इच्छा होती त्या मुलीचं शैक्षणिक व्यवस्थितरित्या त्यांचं शिक्षण व्हावं, मात्र आता कारखान्याकडून मदत आली. काय नेमकं काय शब्द आहेत तुमच्याकडं? शब्द आमच्याकडं आता आम्हाला बोलायला तर काय शब्द नाही. आमचं माणूस गेला, पैसा आम्ही किती कमविला असतं जर माझे मालक असते तर. आमची मदत समदेनच केली या, समदेचे आमच्या मागं पाठिंबा आहे, त्याच्यामुळं सगळ्याचे आभार आहेत आम्हाला. या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र हे सगळे जे आहे ते या ठिकाणी भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळतं. 21 लाखाचा चेक जो आहे तो या पीडित कुटुंबाला मिळाला आहे. काय प्रतिक्रिया? परत बोलण्याची इच्छा होती. काय प्रतिक्रिया? या भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने मयत गणेश डोंगरे यांचे कुटुंबीय अश्विनीताई यांना जी मदत केली त्या मदतीबद्दल आम्ही ऊसतोड कामगार संघटना आणि वडोणी तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने या कारखाना प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय पवार साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने या आंदोलनादरम्यान आंदोलकांना समजून घेऊन, त्यांच्या भावना समजून घेऊन आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. त्याचबरोबर PSI पवार साहेब, केंद्रे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचे आम्ही आंदोलकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. काय भावना आहेत? खरं तर ते 3 मुले आहेत, त्या 3 मुलीला शैक्षणिक कामासाठी तुमची मदत दिलेली आर्थिक, ती कामासाठी येणार आहे. नेमकं काय भावना आहेत मदत दिल्यानंतर? नाही, आम्हाला आनंदच वाटला तसं मदत दिली कारखान्याने. आम्हाला ज्यावेळेस झालं ॲक्सिडेंट त्यावेळेस एकदम दुःख वाटत होतं, नेमकं आपण काही मदत करू शकलो नाही. पण आता एकदम चांगलं वाटलं की सगळ्या गोष्टी तुमच्या मनासमोर आणि लेकरांचं काहीतरी थोडंफार संगोपन होऊ शकतं या जवळच्या. तुम्हाला काही समाधान व्यक्त होत आहे? समाधान व्यक्त करतो मी पण. लेकरांचं चांगलं व्हावं यासाठी. पुढल्या काही देखील कार्यकाळामध्ये असंच त्या कुटुंबावरती तुमचं प्रेम कायम राहील? कायम राहील. धन्यवाद. खरं तर कारखान्याचे सगळे कर्मचारी आणि जे आंदोलनकर्ते याच्यामध्ये एक
वेगळा मतभेद निर्माण झाले होते. मात्र ही मदत दिल्याच्या नंतर हे मनोमिलन झालं आहे आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. मात्र आंदोलनकर्ते आणि कारखान्याचे सर्व कर्मचारी जे आहे ते 2 पावलं या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्या 3 मुलीच्या शिक्षणासाठी हे सगळे एकत्रीकरण आलेत आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. मात्र सगळ्याच लोकांच्या भावना या ठिकाणी एक वेगळ्या देखील पाहायला मिळते. सगळेच लोक या ठिकाणी गहिवरल्याचं देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅनसोबत सूर्यज मीडिया, धाराशिव.